दरम्यानच्या काळात ताणतणाव निर्माण झाला, या संदर्भात ITIच्या कॉलेजमधल्या सर्व विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण धडे देण्यात आले। जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाच अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। राज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात ऑनलाईनद्वारे आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यशाळा होणार आहेत। या कार्यशाळेत कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज आहे। आपत्ती मानवनिर्मित असो किंवा नैसर्गिक असो, याचे व्यवस्थापन आणि बचाव कसा करावा याचे प्रशिक्षण प्रत्येक नागरिकांनी घेतले पाहिजे। मानवाने प्रगती केली असली तरी आपत्तीचे स्वरूपही त्यानुसार बदलले असून बचावाचे प्रशिक्षण नव्या पिढीला देण्याचा आमचा उद्देश असल्याचे लोढा म्हणाले। त्याचबरोबर या कार्यक्रमात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ITI मध्ये 6 नव्या अभ्यासक्रमांची घोषणा केली। यात कृत्रिम बुद्धिमत्ता, EV, इलेक्ट्रिक वाहन व्यवस्थापन, इंडस्ट्रियल रोबोटिक्स आणि 3D पेंटिंग, ड्रोन तंत्रज्ञान, सोलर टेक्निशियन या अभ्यासक्रमांचा समावेश असून येत्या शैक्षणिक वर्षापासून याची सुरुवात होणार आहे।